शिक्षक आमदार आंदोलक मुख्यमंत्र्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार। रात्रभर शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं। आमदार रोहित पवार रात्रभरापासून शिक्षकांसोबत तळ ठोकून तोडगा निघाला नाही तर शरद पवार देखील सकाळी 11 वाजता शिक्षकांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येणार। आमदार रोहित पवार यांची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची सुप्रिया सुळे यांना भावनिक साथ। अजित पवारांच्या हातामध्ये सगळं, बहिणीचं भाऊ ऐकेल। आंदोलक शिक्षकांची सुप्रिया ताईंना भावनिक साथ। पण सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं। अर्थमंत्री जरी भाऊ असला तरी अध्यक्ष फडणवीसच असल्याची प्रतिक्रिया। सरकारकडे पुरवणी मागण्यांसाठी पैसा, मात्र शिक्षकांसाठी नाही। शिक्षकांसाठी काढलेल्या GRचा 1000 कोटीचा निधी द्या। शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनावरून आमदार रोहित पवार आक्रमक। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर। भाजप आमदार पडळकर यांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला कायम। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये सहभागी होणार, तर मुंबईमध्ये असल्यास मोर्चात सहभागी होणार किंवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होणार, राज ठाकरेंची माहिती। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका। प्रवक्त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माध्यमांसोबत बोलू नका। 2 दिवसात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आदेश। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानं आज ठाण्यामधील मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार। अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह पदाधिकारी राज ठाकरेंना भेटणार। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मंत्री भरत गोगावले येताच ओम फट स्वाहा म्हणत विरोधकांकडून डिवचण्याचा प्रयत्न, तर भास्कर जाधवांकडून ओम फट स्वाहा म्हणत सिनेमातील डायलॉगची नक्कल। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान विरोधकांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील सहभागी होण्याचं आवाहन। बघताय काय, सामील व्हा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, असं म्हणत विरोधकांकडून बावनकुळेंना ऑफर। विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलनावेळी नितेश राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न। नितेश राणे विधान भवनाच्या पायऱ्यांवरून जाताना कोंबडी चोराचं करायचं काय अशा घोषणा, तर आदित्य ठाकरेंनी मर्सिडीज खोके एकदम ओके असं म्हणत नीलम गोरेंना देखील डिवचलं। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्यांकडे पैसे कुठून येतात, मालमत्तांची यादी एक्स पोस्टवर पोस्ट करत भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। मुंबई काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू। घरोघरी काँग्रेसची विचारधारा पोहोचवा, खासदार वर्षा गायकवाड यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। यावेळी आमदार अस्लम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष इर्शाद खान यांची बैठकीला उपस्थिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात। AAIB कडून दुर्घटनेबाबत अहवाल अधिकाऱ्यांना सादर। अपघातामागील कारण अद्यापही कळू शकलं नाही। गोल्डन चॅसिस कडून माहितीच्या अचूकतेची तपासणी। अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार। इगतपुरी ते अकोला दरम्यान ही घटना घडली। अकोला पोलिसांकडून गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। राज्यात पहिल्यांदाच ई-साक्षच्या मदतीनं विनयभंग प्रकरणी दोषारोपपत्र दाखल। आरोपीला 1 वर्षाचा सशक्त कारावास आणि दंड। कल्याण जलदगती न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। डोंबिवलीमध्ये जन्मदात्या वडिलांना सामाजिक ट्रस्टमध्ये सोडून मुलगा बेपत्ता। डोंबिवलीमध्ये मानपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। जन्मदात्या वडिलांना मुलगा सोडून गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त। म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे 105 दुकानांसाठी नोंदणी सुरू। म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 6 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। राज्यात 11वीसाठी 5,08,000 विद्यार्थ्यांचं प्रवेश निश्चित। दरम्यान 1,94,115 विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास गैरहजर। शिक्षक संचालकांची माहिती। बदलत्या हवामानामुळे मुंबईसह उपनगरामध्ये विविध आजारांनी डोकं वर काढलं। शहरामध्ये 30 ते 40% रुग्णांना व्हायरल इन्फेक्शन। सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, काळजी घेण्याचं आवाहन। अप्पर कोपर स्थानकामध्ये प्रवाशांची जीवघेणी कसरत। पनवेल वसई मार्गावरील गाड्यांचा तुटवडा। प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी रुळावरून उड्या मारण्याची वेळ। दिवा वसई मार्गावर फेऱ्या वाढवण्याची मागणी। पुण्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी सायकल टूरचं आयोजन। 15 जणांच्या पथकाकडून उद्या स्पर्धेच्या मार्गाची पाहणी। स्पर्धेतील सहभागी सायकलपटूंना लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळणार। मेट्रोच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन 12 गाड्या दाखल होणार। 2 कंपन्यांशी 430 कोटी रुपयांचा करार। 2.5 वर्षामध्ये या गाड्या महामेट्रोकडे हस्तांतरित केल्या जाणार। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण नोंदणी आता ऑनलाईन।
तर रोज सुमारे 1700 रुग्णांच्या तपशिलाची नोंद. पुण्यामधील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. याआधी 3000 क्युसेकनं विसर्ग केला जात होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर विसर्गही कमी करण्यात आला. नागपुरात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू. 27 तास नागपुरात शहरात 136 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदनवन, हसनबाग परिसरातील सखल भागामध्ये रस्त्यावर आणि घरात देखील पाणी शिरलं. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मध्य वैतरणा धरण 90% भरलं. धरणामधून सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नागपूरसह परिसरामध्ये संततधार पाऊस सुरूच. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा आता ओसरलाय. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत. गोदाघाटावरील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच. नाशिकच्या सटाणामधील हरणबाग धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून सांडव्याच्या कडेला जात असल्याचं समोर.